मुंबईतील भटक्या कुत्र्यांना मुंबई बाहेर निवारा मिळेल। वाढत्या तक्रारी, नागरिकांची भीती आणि न्यायालयाच्या फटकारणीनंतर पालिकेनं नवा मार्ग स्वीकारलाय। कुत्र्यांची देखभाल करण्याची जबाबदारी घेतल्यास प्राणी कल्याण संस्थांना प्रति कुत्रा दररोज 60 रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर शहराच्या सीमेलगत असलेल्या VCA स्टेडियम जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। रेल्वेच्या धडकेनं 1.5 वर्षाच्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। कल्याण स्थानकावर एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या हाताला चावा घेतला। प्रथम श्रेणी डब्यात चढताना वादावादी झाली, तेव्हा अज्ञात महिलेनं डब्यात चढणाऱ्या महिला प्रवाशाच्या दंडाला चावा घेत तिला जखमी केलंय। महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर CCTVच्या माध्यमातून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे। देहू गावात शिवजयंती निमित्त बुलेटवर आकर्षक शिवकालीन देखावा साकारत तरुणानं नागरिकांचं लक्ष वेधलंय। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमा, मावळे, ढाल तलवार आणि गड किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी परिसर शिवमय झाला। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी रात्री CSMT रेल्वे स्थानकाला अचानक भेट दिली। तेथील परिसराभोवती फेरफटका मारला आणि त्याची स्थापत्य भव्यता जवळून पाहिली। हे प्रतिष्ठित रेल्वे स्थानक शहरातील 4 नियुक्त वारसा इमारतींपैकी एक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं। एकोले गावातील लोटस पॉइंट येथे एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। आयुष हरिणखेडे हा तरुण मित्रांसह फिरण्यासाठी एकोले येथे आला होता। व्यवस्थित पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला। तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। भिवंडीत रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेकडून सुरू असलेली तोडक कारवाई थांबवण्यात आली आहे। स्थानिक न्यायालयातून स्थगितीचे आदेश आणल्यानं कारवाईला विराम मिळालाय। टिळक चौक ते PR हायस्कूल पर्यंतची ही तोडक कारवाई आता थांबवण्यात आली आहे। नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडी प्रकरणी पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। मनसे पदाधिकारी आणि ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती। बुधवारी झालेल्या सुनावणीत मनपा प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यानं सुनावणी आता पुढे ढकलली आहे। पुढच्या सुनावणीत तरी महापालिकेच्या वतीनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येतं का याकडे लक्ष असेल। नागपुरातील जुना भंडारा मार्गावर रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादनाला वेग येणार आहे। 2 दिवसात 200 दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे। तर आतापर्यंत 100 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येते आहे। नागपुरातील जुना भंडारा मार्गावर रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादनाला वेग आला। तर आज सगळीकडे YouTubeची सेवा विस्कळीत झाल्याचं समोर आलंय। अनेक वापरकर्त्यांना YouTube ॲप उघडल्यावर समथिंग वेंट रॉंग असा मेसेज येतोय। व्हिडिओ प्ले होणे, रिफ्रेश होणे आणि नवीन कंटेंट अपलोड करणे यात अडचणी येत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मधल्या 46 किलोमीटर रस्ता रुंदीकरणासाठी 353 कोटींचा निधी मंजूर झालाय। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B या राज्य महामार्गासाठी निधी मंजूर झाला। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात झालेल्या बैठकीत भारत आणि फ्रान्समध्ये विविध क्षेत्रांमध्ये 21 महत्त्वपूर्ण करार झालेत। या भागीदारीला विशेष जागतिक सामरिक भागीदारी हा दर्जा देण्यात आलाय। त्यांच्यात हॅमर क्षेपणास्त्राची निर्मिती हा अतिमहत्त्वाच्या कराराचा समावेश आहे। सोलापूरच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B रुंदीकरणासाठी केंद्रानं तब्बल 353.23 कोटींची मंजुरी दिली। याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्राचे आभार मानले। या प्रकल्पामुळे आंतरराज्य व्यापार, उद्योग आणि प्रवासाला मोठी चालना मिळेल। कांदिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोईसर मेट्रो स्थानकाजवळ बेस्ट बसला भीषण आग लागली। बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना शिवसेनेनं जवळ केलं। विलास पाटील आणि भाजपमध्ये राडा झाला होता। त्यानंतर शिवसेनेनं घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याचं चिन्ह दिसतंय। मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला रहिवाशांनी विरोध केलाय। ब्रिज कँडी परिसरातील 650 रहिवाशांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस
आणि महापालिका आयुक्तांना पत्र दिलंय। पहाटे 6 पासून मध्यरात्रीपर्यंत वाजणाऱ्या संगीतामुळे परिसरातील रहिवाशांना आणि वरिष्ठ नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचं या तक्रारीत नमूद केलं आहे।